राग आणि वादळ दोन्ही सारखेच. शांत झाल्यावर समजतं नुकसान किती झालं. नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करू देत. आणि आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया. तर सकाळी उठून माझं उंबऱ्याचं लेपन झालेलं आहे, देवपूजा झालेली आहे आणि आता मी करत आहे स्वयंपाकाची तयारी. वरण भाताचा कुकर आणि कोबी मटारची भाजी मी बनवलेली आहे. आणि आता मला बनवायची आहे भेंडी आणि शिवाय मला मिरचीसुद्धा तळायची आहे. तर भेंडी मी कालच आणली जेव्हा होती ना, तर तेव्हा स्वच्छ धुवून नितळत ठेवली होती आणि छान सुकली होती. सकाळी उठल्यानंतर फक्त मी कटिंग केलं त्याचं आणि मग आता कांदा मिरची वगैरे घालून ओल्या मिरचीवरतीच कांदा आणि मिरची लसणावरतीच मी आता ही भेंडी जी आहे ती बनवणार आहे. अगदी कवळ्या कवळ्या लुसलुशीत भेंड्या आहेत. आणि मला हे पण करायचं आहे, पोपट मिरच्या असतात ना, तर त्यासुद्धा मला काय करायच्या आहेत, फ्राय करायच्या आहेत. तर त्याच्यासाठी पण मला वाटण तयारी करायचं आहे. तर इकडे बघा मी 2 डब्बेच केलेले आहेत स्टीलचे, कारण प्लास्टिक वापरायचं नाही आहे. तर एकामध्ये मी म्हणजे आलं बारीक क्रश करते आणि ते ठेवते, एकामध्ये म्हणजे लसूण क्रश करते ते ठेवते. तर असं 2 केलेलं आहेत मी. आणि छान आता आलं लसूण कांदा आणि हिरवी मिरची कट करून घातलेली आहे. आता ह्या ज्या भेंड्या आहेत ना, तर ह्या घालणार आणि मीठ घालणार. हवं असेल तर तुम्हाला छान ओलं खोबरं तुम्ही घालू शकता. अगदी छान भेंडी होते. साईड बाय साईड मी सुकं मिरचीचं वाटण पण करून घेतलेलं आहे. भेंडी जी आहे ना, तर ती माझी चांगली परतून झालेली आहे. आणि आता हे स्टीलचं पॅन बघा, हे सुद्धा मी आता हल्ली नवीनच घेतलेलं आहे. हे ठेवलं आहे मी कारण मला पोपट मिरची जी आहे ना, तोंडी लावण्यासाठी फ्राय करायची आहे. तर पोपट मिरच्यासुद्धा मी अशा चांगल्या उभ्या चिरल्या होत्या. मिरच्यासुद्धा काल धुवून ठेवल्या होत्या. आणि याच्यामध्ये वाटण म्हणजे काय, ओलं वाटण घालायचं नाही आहे आपल्याला, अगदी सुकं वाटण. भाजलेले शेंगदाणे, थोडं खोबरं, लाल मिरची पावडर, हळद, लसूण, आलं याचंच मी वाटण याच्यामध्ये बिना पाणी घालता तर मी हे केलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये तीळ आणि जिरेसुद्धा घालू शकता. तर खूप सुंदर होतात या तोंडी लावण्यासाठी मिरच्या. आणि मिरचीमध्ये बघा मिरच्या उभ्या कापलेल्या आहेत, कट केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये हे सुकं वाटण मिरच्यांमध्ये चांगलं भरलेलं आहे. आणि मग अगदी कमी तेलामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मिरच्या ह्या फ्राय करायच्या आहेत. मिरच्या भरून जेव्हा पॅनमध्ये आपण टाकतो ना अगदी कमी तेलामध्ये, तर वरून आपण झाकण टाकायचं, म्हणजे वाफरल्या पण जातात आणि चांगल्या फ्राय होतात. फोड येईपर्यंत त्याला फ्राय करायचं. तर इकडे मी मशीनसुद्धा लावलं आहे कारण मला कपडेसुद्धा सुकत घालायचे आहेत. स्टेप बाय स्टेप कामं माझी चालू आहेत. तर इकडे माझे मशीनचे कपडेसुद्धा झाले. तर मी इकडे बघा टेबलावरती घेतलेत सगळे कपडे सुकत घालण्यासाठी. तर गावाला जायचं आहे, मावशीचं श्राद्ध आहे. तर बेडशीट वगैरे आतमधली काढली कारण मला 4 दिवस तरी लागतीलच ना. तर 4 दिवसामध्ये जास्त मळायला नको येईपर्यंत. तर नवीन दुसरी म्हणजे स्वच्छ बेडशीट घातली, धुतलेली ही बेडशीट धुतली. आणि शिवाय मूगसुद्धा आता मी भिजत घातलेले आहेत कारण पृथ्वीला मुगाचे चिले किंवा मुगाचे अप्पे तो खात असतो. त्याला अप्पे आणि चिले बऱ्यापैकी बनवता येतात. आणि खोबरा चटणीसुद्धा मला बनवायची आहे. तर हे सगळं तयारी करायची आहे. गावाला जायचं म्हटलं ना, तर इथलंसुद्धा सगळं आवरून जावं लागतं आणि तिकडून येताना तिथलं सगळं मला आवरून यायचं असतं. तर कपडेसुद्धा खूप आहेत, म्हणजे सगळं बऱ्यापैकी सगळं काढलं होतं मी धुयाला. तर कपडे पहिला आता सुकत घालते.
कपडे सुकत घातले आणि इकडे स्वयंपाक पण बघत आहे. तर मिरच्या बघा चांगल्या एका साईडने चांगल्या भाजलेल्या आहेत. आता मला करायचं आहे काकडी, टमाटर, कांदा ह्याचं सलाड, बीट. तर ते सगळं पहिलं करून घेते मी. कारण कसं होतं, पृथ्वी किंवा मोरेसाहेब जर जेवायला आले ना, तर पहिलं स्वयंपाकाची तयारी लागते. बाकीची कामं कशी आपण दिवसभर आपण करू शकतो, पण स्वयंपाक तर वेळेवर झाला पाहिजे ना. तर सलाडसुद्धा माझ्याकडे रोजच्या रोज असतं. एक काकडी, एक गाजर, एक बीट, एक टमाटर आणि एक कांदा एवढंच असतं. म्हणजे एक एक सगळं घेते, म्हणजे आम्हाला तिघांना पुरं होतं. तर चला पहिलं ते करून घेऊया. तर दादा आमचा आता आलेला आहे. दादा म्हणजे आमचा पृथ्वी दादा. तर त्याला मी जेवायला वाढते. मी वरण बनवलं आहे, सलाड, भेंडीची भाजी आणि कोबी आणि मटारची भाजी, शिवाय तांदळाची भाकरी बनवली आहे आणि दही दिलेलं आहे. तर जेवायला वाढून दिले. आणि हे बघा मूग मी सकाळी भिजत घातले होते, म्हणजे गरम पाण्यामध्ये. आता चांगले बऱ्यापैकी ते चांगले फुगलेले आहेत. तर पहिला वाटण करून घेते. कारण मी गावी जेव्हा जाणार तेव्हा पृथ्वीला जेव्हा भूक लागणार, तर तो काय असं बाहेरचं जास्त ऑर्डर करत नाही. म्हणजे तर त्याला पटकन आता काय खायचं आहे, तर मग तो मुगाचे चिले किंवा अप्पे असं करू शकतो. तर पॅन वगैरे पण मी वरती आता काढून ठेवणार. तर चिले बनवताना मुगामध्ये मी 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता, लसणाच्या 2 कळ्या आणि आलं घातलेलं आहे. जिरे पण थोडे घालणार आणि चांगलं बारीक पेस्ट करून ठेवणार त्याची. मग तो पृथ्वी जसं जसं लागेल ना, तर तसं तसं तो बाहेर काढेल आणि मीठ वगैरे घालून घेईल. शिवाय मी मगापासून 3 नारळ फोडले, त्याचे तुकडे करून घेतले. कारण आपल्याला खोबरा चटणीसुद्धा बनवायची आहे. खोबरा चटणी बनवताना मी त्याच्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे, मिरच्या, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे, थोडेसे शेंगदाणे, तर ते सुद्धा वाटण करून घेणार आहे. आणि हे मूग जे आहेत ना, तर ह्याचंसुद्धा वाटण करून घेणार आहे. तर पहिला सगळं वाटण करून घेते आणि मग मी तुमच्याशी बोलते. तर इकडे मी माझी खोबरा चटणी आणि बाकीचं वाटण, खोबरा चटणी तर बनवून झाली आणि बाकीचं वाटणसुद्धा झालं. मस्त आता डब्यांमध्ये काढलेलं आहे. आणि बाकीची जी भांडी आहेत ना, तर ती सगळी मी घासून पुसून सगळं घेत आहे. तर हे तेलाचं कॅन माझं, तेलाचं कॅनातून म्हणजे हे जे काचेचं मागवलेलं होतं तेलाचं, तर ह्याच्यातच मी तेल वापरते. पण मे महिन्यामध्ये गावी जाताना मी ते घासलं होतं आणि आता आल्यानंतर मी ते काढलं नव्हतं, म्हणजे तेल त्याच्यामध्ये काढलं नव्हतं. तर आता माझ्या पृथ्वीला लागेल, तर त्यासाठी मी काचेच्या बॉटलमध्ये त्या तेल भरून ठेवलेलं आहे. त्याला स्प्रे वगैरे पण आहे आणि खूप चांगलं आहे. म्हणजे मिक्सर वगैरे पुसून, ओव्हन पुसून घेतला. तर इकडे बघा चटणी जी बनवली आहे ना, त्याच्यावरती छान तडका जो आहे तर तडका देत आहे मी. मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे. छान आता कुरकुरीत अशी फोडणी घातलेली आहे. आणि बॅटर पण तुम्हाला दाखवते. आता हे छान मिक्स करेन. तर चटणी बघा अगदी छान, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, अशी छान सरसरीत अशी बनवलेली आहे. पॅक करून ठेवीन ही चटणी. आणि बॅटरसुद्धा मी तुम्हाला दाखवते किती बॅटर झालं 1 किलोमध्ये. तर 1 किलोमध्ये बघा हे आणि हे एका डब्यामध्ये हे झाकून ठेवेन. आणि ही चटणी, तर हे सगळं आता मी फ्रीजमध्ये ठेवेन पृथ्वीला दाखवून. अशा पद्धतीने माझं आजचं सगळं काम बघा झालेलं आहे. ही गरम पाण्याची पिशवी कधी कधी माझी कंबर दुखते म्हणून मी वापरते. पण आता गावाला जायचं आहे, तर ह्यातलं सगळं पाणी काढून छान त्यातलं सगळे मी रॅप करून ती ठेवून देते. अशा पद्धतीनं माझा आजचा दिवस जातो.
आणि तुम्हाला माझा जो आजचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला तर मंडळी, काळजी घ्या.